त्यांना शिफ्ट केलेलं आहे. नेमका सध्या प्रकृती कशी आहे आणि डॉक्टरांचं काय मत आहे? ते आनंदिगे साहेबांच्या भगिनी अरुणा गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आला आहे आणि त्यांना मी पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मला वाटतं आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगला हे होईल, इम्प्रूव्हमेंट होईल आणि जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केलीच राहील. गेले तास दीड तास झाला या विषयावरती आपण डॉक्टरांची चर्चा केली. डॉक्टरांचं काय मत आहे? नाही, मीटिंग झाली डॉक्टरांच्या बरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू. तिथे सगळ्या इक्विपमेंट, सगळ्या ट्रीटमेंट्स, या सगळ्या MRI असेल, मग तिथे सगळं इन हाऊस आहे. त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते जादा बरं पडेल आणि त्यासाठीच निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा. सर, पुण्याचं प्रकरण अतिशय तापलेलं आहे. विरोधक टीका करताय. राहुल गांधींनी देखील यावर टीका केली आहे. ते म्हणताय की श्रीमंत आणि गरिबांमध्ये दरी तयार होतीये. गरिबांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय. बिलकुल असं होणार नाही. मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही, घातलं जाणार नाही आणि जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे. त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. सर, काल 5 टप्प्याचे मतदान झालं, त्यामध्ये काही ठिकाणी गैरसोय झालेली आहे लोकांची आणि कमी मतदान देखील झालेलं आहे. तुम्ही आदेश दिलेले आहेत की अशा प्रकारच्या भविष्यामध्ये होऊ नये. काय नेमके आदेश दिलेले आहेत आणि काय पुढे उपाययोजना होईल? मी स्वतःच आपले राज्याचे मुख्य सचिव यांना सूचना दिलेल्या आहेत की निवडणूक विभाग जो आहे राज्याचा, त्याला ज्या काही गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईनप्रमाणे मग उन्हासाठी थोडी सावली असेल, पिण्याचं पाणी असेल, ज्येष्ठांना बसायसाठी काही खुर्चीची व्यवस्था असेल आणि ज्या रांगा लांब लांब लागल्या त्याच्यामध्ये जे काही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती अधिक वेगाने होण्याची आवश्यकता असते. त्यासाठी काल मी स्वतः कलेक्टर आणि निवडणूक विभागाशी सातत्याने चर्चा करत होतो आणि मी मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे ही उच्चस्तरीय चौकशी करा आणि जे काही नागरिकांना झालेला जो काही उन्हाचा त्रास आहे, काही लोकांना उन्हाच्या त्रासामुळे हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, या सगळ्याचीच जी काही गैरसोय लोकांची झाली या बाबतीमध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची कारवाई केली जाईल. साहेब, काही वेळापूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला आहे. बऱ्याच ठिकाणी भुईमुगाचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याबद्दल काय उपाययोजना करणार आहे? मी ऑलरेडी सगळ्या सूचना जिल्हाधिकारी, डिव्हिजनल कमिशनर आणि मुख्य सचिवांना दिलेल्या आहेत. निवडणुका आता असतातच, निवडणुका येतात जातात, परंतु शेतकऱ्याला कोणीही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले, अतिवृष्टी, गारपीट झाले, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता आहे, चारा तुटवडा आहे, पिण्याच्या पाण्याची तुटवडा आहे, जनावरांच्या पाण्याचा तुटवडा आहे, या सगळ्याचा आढावा घ्यायला मी सांगितलेला आहे आणि कुठेही पाणी आणि चारा कमी पडता कामा नये अशा सक्त सूचना मी संबंधितांना दिल्या आहेत. मुख्य सचिवांशी मी या बाबतीमध्ये बोललो आहे आणि खाली डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर यांना देखील तशा सूचना गेलेल्या आहेत. सर, काही ठिकाणी पाणी टंचाई पण खूप झालेली आहे. पाणी टंचाई ठिकाणी कुठेही पाणी कमी पडणार नाही. तिथे टँकर कमी असतील तिथे वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चारा छावण्या आहेत किंवा चारा जिथे कमी असेल जनावरांचा तो देखील त्याची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्यात. कुठेही सरकारच्या वतीने कुठेही कमी पडता कामा नये. शेवटी शेतकरी आहे, मायबाप आहे आपला आणि त्याच्या मागं नेहमी सरकार उभं राहिलेलं आहे. सरकार शेतकऱ्याला वारंवार सोडणार नाही. सर, 5 टप्प्याच्या निवडणुका झालेल्या आहेत. काय रिव्ह्यू आला असेल युतीच्या माध्यमातून? कारण की आज दिवसभर रिव्ह्यू सुरू होता. काय सांगायला त्याच्याबद्दल? मी सांगतो, पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार येईल आणि राज्यामध्ये
गेल्या वेळच्यापेक्षा जास्त जागा येतील. साहेब, राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा जी आहे निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जो पंचनामे आहेत या विविध गोष्टींसाठी वेळ मिळत नाहीये. असं नाही, शेतकऱ्यांना पंचनामे असतील, कुठे चारा छावण्या कमी असतील किंवा चारा कमी असेल, पिण्याचं पाणी कमी असेल, इथे कुठंही दिरंगाई होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुका जरी असल्या तरी सुद्धा पंचनामे आणि हे चारा आणि पाणी कुठेही कमी पडू दिलं जाणार नाही.